अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। कृषी मंत्री दत्तामामा भरणे म्हणतात जालन्यात 2,54,000 एकरवर शेतीचं नुकसान आहे। नांदेडमध्ये शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान आहे। पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई द्यावी असा प्रयत्न राज्य सरकारचा असेल। युद्धपातळीवर त्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्न करतंय, पंचनामे करतंय अशी ग्वाही दत्तामामा भरणे यांनी दिली आहे। आपण जालन्यामध्ये जालन्याचा जर विचार केला तर साधारणतः 2,54,000 एकराचं नुकसान या जालन्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आणि त्यामध्ये जास्त पाऊस हा सप्टेंबरमध्ये पडलेला आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये। आणि पूर्वीचा जर सप्टेंबरच्या अगोदरचा जर विचार केला तर थोडं नुकसान कमी होतं, परंतु निश्चित प्रकारे जालना असू द्या, अहिल्यानगर असू द्या किंवा सगळ्यात जास्त नुकसान हे राज्यात हे नांदेडमध्ये झालेलं आहे। आणि मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू की नुकसान भरपाईचं जे पंचनामे शेतकऱ्यांच्या नुकसान स्थितीच्या ते काम युद्ध पातळीवरती आमचा महसूल विभाग, आमचा कृषी विभाग हा करतोय। शेतकऱ्यांचे लवकरात लवकर जे नुकसान भरपाईची स्थितीमध्ये झाली त्याचे पंचनामे करून ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल ही याचा प्रयत्न आमचा शासनाचा सुरू आहे। शेवटी शेतकऱ्यांचं काहीच आज चुकीचं नाही। शेतकरी खूप अडचणीत आहे। शेतकरी कधी दुष्काळामुळे आज दुष्काळ पडतो, कधी गारपीट होते आणि कधी आता अतिवृष्टी होते। त्यामुळे शेतकरी आज अडचणीत आहे। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही म्हटला ओला दुष्काळ, शेवटी केंद्राचे राज्याचे निकष, केंद्राचे काय निकष ह्या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री करतील। परंतु ह्यापेक्षा आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कशी लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे। आणि लवकरात लवकर पण दिवाळीच्या पूर्वीच, दिवाळीच्या अगोदर कुठनाची नुकसान भरपाईची पंचनामे केलेले शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची रक्कम राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।